पोलीस योग्य तपास करतील काय सांगा? 100% सोडणार नाहीत पोलीस कोणालाच याच्यात. कारण मुख्यमंत्र्याचा सुद्धा तसा शब्द आहे की सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी हटणार नाही, या शब्दावरती मराठा समाज शांत आहे. आता कराडला अटक झालेली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आपली काय भूमिका आहे? राजीनामा द्यावा, योग्य चौकशी व्हावी? मला त्याबद्दल माहीत नाही. मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील ते मंत्री असो, ते आमदार असो, नाही तर ते राष्ट्रपती असो, सुट्टी द्यायची नाही. नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार. तो जे आता त्याचा तपास करायचा आहे. राहिलेले आरोपीसुद्धा, मुख्य आरोपीसुद्धा बाहेर येत आणखीन फार, त्यांनासुद्धा अटक करायचं. आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलंय, कुणी आसरा दिलाय, त्यावेळेच्या काळात कुणी कुणाला खून केल्याच्या नंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं, याच्यामध्ये कोण कोण मंत्री येतं, आमदार आहेत का, खासदार आहेत का, किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का, हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं. आणि ते 100% करतील ही खात्री. वाल्मिक कराड सोबत शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते, ते अजूनही ड्युटीवर हजर झाले नाहीत. त्यांना सरकारनं निलंबित पण केलं नाही. नाही, त्याबद्दल नव्हतं मला माहिती. आता विचारतो. तशी? अरे मग ठुता कशाला ते, पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सवय. मग मी हवेत गोळ्या फेकत नाही. जसं ज्या पद्धतीनं प्रकरण उचलून धरलं, म्हणजे सभागृहात असेल, सभागृहाच्या बाहेर त्या सुरेश धसांबद्दल काय बोलाल तुम्ही? जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस. हे बघा, समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ताधाऱ्याचा असो, जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभं राहिलं पाहिजे. मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागरसुद्धा बोलतो, खासदार पण बोलतोय, त्याच्यात सुरेश धस पण बोलतो. हे जे बोलत आहेत ना, यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि राहणारसुद्धा, लोकसुद्धा राहणार. पण आमचं मत आहे, हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा आहे. त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहे. 100% मराठे रस्त्यावरती उतरणार आहेत. एक जरी याच्यातला आरोपी सुटला तरी.